एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहे सगळेजण? आय होप तुम्ही सगळे मजेत असताल. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ. तर श्री स्वामी समर्थ ह्याच्यासाठी की अचानक ठरलेलं आहे अक्कलकोटला जाण्यासाठी. तर आई वडील आलेले आहेत, आईदादा आलेले आहेत. ते गेलेत तुळजापूर आणि पंढरपूर करायला. तिकडचं देवदर्शन झालं की ते इकडे येणार सोलापूरला आणि आम्ही इथून तुळजापूरला पण अक्कलकोटला जाणार आहोत. सोमची परीक्षा चालू आहे म्हणून मी जाऊ शकले नाही, पण त्याचा 12:30 पेपर संपतो. आणि अचानक मग स्वामींचं बोलून आलं की काय म्हणताल, गेल्या महिन्यातच मी गेलेले होते आणि माझ्या मनाला एवढा आनंद होतं की स्वामी मला सारखं बोलवत आहेत तिथं. तर मला आज जायचं आहे अक्कलकोटला. तर याच्या पुढचा पूर्ण व्हिडिओ अक्कलकोटचा असणार आहे. जेवढं होईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न मागच्याही व्हिडिओत केला तर आताही करेल. पण मेन जो गाभाऱ्यातला म्हणजे मंदिरातला व्हिडिओ तो तिथं शूट करता नाही येणार आहे. चला तुम्ही पण मग माझ्याबरोबर स्वामींच्या दर्शनासाठी. दादी मी ते स्वयंपाक कारण ते 2 वाजेपर्यंत येतील आहे. तर स्वयंपाक करून इथे आले की जेवायला पण चपाती भाजी असं साधं साधं आहे. तर चला तर स्वयंपाक करू. स्वयंपाक वगैरे बनवून झालेला आहे. सोहमला शाळेत आणायला जायचं आहे. तेवढ्यात आई बाबा येतीलच आणि मग आम्ही निघतो अक्कलकोटसाठी. पुढे चाललो का आपण? तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट. सांग अक्कलकोटला चालू आम्ही निघालो अक्कलकोटला. निघालो आम्ही आता अक्कलकोटला. बसमध्ये बसलो आम्ही. सोमची आजची. तर आता नीट भेटतो अक्कलकोटमध्ये गेल्याच्या नंतर. मारली उतरू लागला त्यानं. तर फायनली आम्ही आलो आता अक्कलकोट मंदिरमध्ये. चल पुढे चल. आजीच्या मागेच देवाच्या समोर कसं चप्पल. श्री स्वामी समर्थ. हां, किती थंड वाजत. हे वरती बघ वरती. तर मस्त असं आम्ही फर्स्ट टाइमच रात्रीच्या वेळी आलो आहे आणि हे पहिल्यांदा पाहायला मिळतं. आणि मंदिराचा गाभारा आणि आता बंद करावं लागणार आहे मला. काय पडेल का आजी कुठे? इकडे ये आधी. हेच होते कशातून तरी दिसते. हा बस इथे खाली. तर आमचं दर्शन झालेलं आहे आणि मस्त. आता रात्रीची वेळ आहे म्हणून एवढी काही गर्दी नाही आहे आणि वातावरण एकदम शांत असल्यामुळे व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. आणि सोमला झोप येते. तर गर्दी काहीच नाही आहे मंदिरामध्ये एवढी. छान केलेत ना, लायटिंगचं मस्त केलेत.
पंढरपूरला पण आहे. हां, पहिला मंदिर इकडं होतं ना ग. हे मंदिर होतं आधी इकडचं, आता इकडं झालं. हां, आणि इकडची जी मूर्ती आहे ना स्वामींची, ती लहान म्हणजे ती पहिली मूर्ती आहे, ही नवीन बनवलेली. उसका थांब रे थांब, काय घ्यायचंय तुला? त्यानंतर लगेच रात्रीच्या 9च्या गाडीने आई वडील निघालते, तर त्यांना आम्ही बसस्टँडला सोडवायला गेलो होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तवर तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय.